नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कारल्याची खूपच चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत। यासाठी इथे मी 3 कारली घेतलेत। ही मी आधी स्वच्छ धुवून घेतली। आता ही आपण कापून घेऊया। याचे देठ कापून घेतले। आता याची आपण काप करून घेऊया। तर जास्त जाड नाही करायचे आहेत, पातळ याचे काप करून घ्यायचे म्हणजे हे पटकन शिजतील। तर सगळी कारली आपण अशी चिरून घेऊया। तर पहा, असे पातळ मी याचे काप करून घेतलेत। तर इथे मी सगळी कारली अशी चिरून घेतलेत। आता याच्यातल्या ज्या कडक बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत। पहा, अगदी सहज निघतायत। तर अशा सगळ्या कापांमधल्या बिया मी काढून घेते। इथे पहा, मी हे काप आणि बिया असे वेगळे करून घेतलेत। आता ही चिरलेली कारली आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मीठ याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर मीठ लावून याला आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे याच्यातला कडूपणा थोडासा कमी होईल। तर इथे आता हे 20 मिनिटं आपण बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण वाटण तयार करूया। तर इथे वाटणासाठी पॅन मी गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे। एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे घेतला होता। तर आता हा कांदा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे। पहा, कांदा छान ब्राऊन झाला आहे। आता यामध्ये 1 मोठा चमचा शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणेसुद्धा कांद्याबरोबर भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून झालेत। आता यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे किसलेलं। तर इथे मी 2 चमचे सुकं खोबरं किसून घेतलं आहे। तर हे खोबरंसुद्धा आता भाजून घेऊया। शेंगदाणे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून मी आधी शेंगदाणे भाजून घेतले आणि नंतर खोबरं घातलं। यानंतर इथे 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत आणि अर्धा चमचा यामध्ये मी खसखस घालते। खसखस ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। आता हे सगळं असं 2 मिनिटं मी परतून घेतलं। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं साहित्य आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातले आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे। आता हे आपण वाटून घेऊया। तर इथे पहा, हे वाटण तयार आहे। हे आता आपण बाजूला ठेवूया आणि आपण कारली जी मीठ लावून ठेवली होती ती पाहूया। तर 20 मिनिटं झालेत। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही कारली धुवून घ्यायची आहेत। अशी व्यवस्थित चोळून धुवायची, म्हणजे याच्यातला कडूपणा कमी होतो। तर इथे पहा, मी कारली धुवून घेतली स्वच्छ आणि यातलं पाणी काढून टाकलं। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, त्या घालायच्या आहेत। आता लसूण तेलावरती परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं लसूण परतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि लगेचच यामध्ये चिरून ठेवलेली कारली घालायची आहेत। आता ही कारली तेलावरती परतून घ्यायची। कारली अशी परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि 2-2 मिनिटांनी कारली अशी परतत राहायची झाकण काढून। आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि अशीच आपल्याला कारली शिजवून घ्यायची आहेत। तर इथे मी पुन्हा झाकण ठेवते।
तर इथे पहा, ही कारली शिजली आहेत. सॉफ्ट झालेत अगदी. पहा इथे चेक करूया आपण. पहा कारलं पूर्ण सॉफ्ट झालंय. आता यामध्ये जो आपण मसाला वाटून ठेवला होता तो घालायचा आहे. आता मसाला आपण मस्त असा भाजून घेतला आहे. कारलीसुद्धा शिजलेत, त्यामुळे आता याला जास्त शिजवायची गरज नाही आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये 1 वाटी गरम पाणी घालू शकता आणि ग्रेव्ही बनवू शकता. तर इथे मला सुकी भाजी बनवायची आहे म्हणून मी इथे 1 ते 2 चमचे पाणी फक्त इथे शिंपडलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. ही भाजी खूपच मस्त लागते. कारलं ज्यांना आवडत नसेल ते सुद्धा अगदी आवडीने खातील. यानंतर इथे चिमूटभर मीठ घालते. आपण आधीसुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं. तर ही आपली भाजी तयार आहे. फक्त 1 मिनिटासाठी यावरती आपण झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया. मस्त अशी आपली ही कारल्याची भाजी तयार आहे. वरून मस्त कोथिंबीर घालायची आहे. गॅस बंद केला आहे मी आणि ही भाजी आता आपण काढून घेऊया. तर चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता. खूपच मस्त होते ही भाजी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापासून ग्रेव्हीसुद्धा याची बनवू शकता. तर अशी ही कारल्याची भाजी तुम्ही नक्की बनवून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.